तर 9/3/2026 पर्यंत याची सुरुवात झाली आहे. 8/4/2026 ही याची शेवटची तारीख आहे. भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी म्हणजे NIB असिस्टंट सेकंड, लॅब टेक्निशियन, हिंदी ट्रान्सलेटर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट या पदांसाठी भरती निघाली आहे. लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी चान्स सगळ्यांनाच मिळतो, पण ॲक्शन घेणारेच सिलेक्शन मिळवतात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी BSc ग्रॅज्युएशन MA हिंदी ऑफिस एक्सपिरियन्स केलं आहे का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी डायरेक्ट परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची मोठी संधी घेऊन आला आहे. भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी म्हणजे NIB असिस्टंट सेकंड, लॅब टेक्निशियन, हिंदी ट्रान्सलेटर आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट या पदांसाठी भरती निघाली आहे. पगार 19,000पासून 1,12,000पर्यंत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये स्किप केलं तर तुमच्या क्वालिफिकेशनसाठीची इम्पॉर्टंट माहिती मिस होऊ शकते. आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमचं शिक्षण आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून हा व्हिडिओ पाहताय ते नक्की कमेंट्स करा, कारण की मी तुमच्या शिक्षणानुसार नवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. आता इन्स्टिट्यूटविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय, ते तुम्ही लक्षात घ्या. NIB म्हणजेच काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंतर्गत काम करते. हेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आता याची महत्त्वपूर्ण कामं काय आहेत? याची महत्त्वपूर्ण कामं म्हणजे वॅक्सिनची क्वालिटी चेक करणं, ब्लड प्रोडक्ट सेफ आहेत का ते तपासणं आणि भारतातील बायोलॉजिकल मेडिसिन सेफ ठेवते. ही या महत्त्वपूर्ण कामं या संस्थेची आहेत. म्हणजेच ही एक हाय लेवल सायंटिफिक इन्स्टिट्यूट आहे. इथे जॉब म्हणजे तुम्हाला स्टेबल करिअर प्लस रिस्पेक्ट प्लस ग्रोथ, तुम्हाला सर्व काही या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की सहाय्यक म्हणजे असिस्टंट सेकंडच्या 2 जागा आहेत. नंतर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरच्या 1 जागा आहे. नंतर लॅबोरेटरी टेक्निशियनच्या 25 जागा आहेत. हे लक्षात ठेवा की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटची 1 जागा या ठिकाणी आहे. यासोबतच याला जे काही एज क्रायटेरिया लागतो आहे ते मी तुम्हाला सांगतो. जर आपण असिस्टंट सेकंडची जर एज क्रायटेरियाला पाहिला तर तो 27 आहे. नंतर लॅबोरेटरी टेक्निशियनला 30 वर्ष आहे. नंतर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरलाही 30 वर्ष लागत आहेत. नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटलाही 30 वर्ष लागत आहेत. आता आपण महत्त्वपूर्ण तारखा पाहून घेऊ. तर 9/3/2026 पर्यंत याची सुरुवात झाली आहे. 8/4/2026 ही याची शेवटची तारीख आहे. इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथे ऑनलाईन फॉर्म तर भरायचाच आहे, त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी हार्ड कॉपीसुद्धा पाठवायची आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे नमूद करून ठेवलं आहे की तुम्हाला हार्ड कॉपी म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनसोबत तुमच्या सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंटची हार्ड कॉपी आणि फॉर्म भरल्याची हार्ड कॉपीसुद्धा पाठवायची आहे. याचा जो काही पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी त्यांनी ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस त्यांनी या ठिकाणी नमूद करून ठेवलेला आहे. तुम्ही या ठिकाणी हा ॲड्रेस पाहू शकतात. आणि याला जे काही डॉक्युमेंट तुम्हाला पोचवायचे आहेत ती लास्ट डेट आहे 14/4/2026 ते 21/4/2026 या दरम्यान तुम्हाला हे डॉक्युमेंट हार्ड कॉपी या ठिकाणी पाठवायची आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ. आता आपण याची फी स्ट्रक्चर पाहून घेऊ की तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जनरल OBC EWSला 1,000 रुपये इथे लागत आहे आणि SC ST PWD वाल्यांना या ठिकाणी फी नाही आहे. एक वेळेला ॲप्लिकेशन करत असताना तुम्ही फीविषयी कन्फर्म करू शकतात. आता आपण या ठिकाणी पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहून घेऊ. आता याच्यातलं जे पहिलं पद आहे ते लॅबोरेटरी टेक्निशियनचं आहे. याला जे काही इसेन्शियल क्वालिफिकेशन लागतं आहे तर इथे त्यांनी स्पष्ट नमूद ठेवलं आहे की बॅचलर डिग्री इन बायोलॉजी विथ झूलॉजी अँड केमिस्ट्री ॲज अ सब्जेक्ट, किंवा तुमचं BSc मायक्रोबायोलॉजी झालेलं असायला हवं किंवा BSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं असायला हवं. कालच मला एका व्हिडिओवरती कमेंट्स आली होती की बायोटेक्नॉलॉजीची डिग्री चालते का, जो व्हिडिओ मी अपलोड केला होता. तर या ठिकाणी त्यांची डिग्री चालते. नंतर BSc केमिस्ट्री आहे. नंतर BSc मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये तुमचं झालेलं असायला हवं किंवा तुमचा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनचा कोर्स झालेला असायला हवा, तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिक करू शकतात. आणि शिवाय तुम्हाला 1 वर्षाचा लॅब एक्सपिरियन्सचा इथे अनुभव असणं गरजेचं आहे. इथे त्यांनी स्पष्टपणे नमूद करून ठेवलं आहे की 1 year प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन मेडिकल लॅबोरेटरी ऑर रिसर्च इन्स्टिट्यूट. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात.
आता पुढचं जे पद आहे ते असिस्टंट सेकंडचं आहे. याला जे काही इसेन्शियल क्वालिफिकेशन लागतं आहे तुम्ही पाहू शकतात की तुमचं 12वी पास असणं गरजेचं आहे. तेही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स एनी सब्जेक्ट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. सोबतच तुमचं इंग्लिश 35ची टायपिंग होणं गरजेचं आहे किंवा हिंदी 30ची टायपिंग असणं गरजेचं आहे. या दोघींपैकी कोणतीही एक झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. लक्षात ठेवा की याला तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे, स्किल टेस्ट होणार आहे. त्यामुळे फॉर्म भरत असताना तुम्ही नमूद करायचं आहे की तुम्हाला कोणत्या याच्यावरती म्हणजे इंग्लिशवरती टायपिंग टेस्ट द्यायची आहे का हिंदीवरती, हे तुम्ही फॉर्ममध्ये नमूद करायचं. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. पुढचं जे पद आहे ते ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरचं आहे. आपले बरेचसे मित्र, भाऊ बहीण, फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांचं BA हिंदी झालेलं आहे आणि त्यांनी एक सब्जेक्ट इंग्लिशचा घेतला आहे तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. इथे स्पष्टपणे नमूद करून ठेवलं आहे, मास्टर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट ऑर ॲज अ मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट अ डिग्री लेवल. किंवा त्यांनी सांगितलं आहे ज्यांचं मास्टर डिग्री झाली आहे इंग्लिशमध्ये विथ हिंदी सब्जेक्ट ॲज अ कंपल्सरी ज्यांनी घेतला आहे ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकताय. किंवा मास्टर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन एनी सब्जेक्ट अदर दॅन द हिंदी ऑर इंग्लिश विथ हिंदी मीडियम अँड इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतायत. सोबतच त्यांनी इथे अजून देऊन ठेवलं आहे की मास्टर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन एनी सब्जेक्ट अदर दॅन हिंदी अँड इंग्लिश ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकताय. त्यासोबतच इथे एक इसेन्शियल क्वालिफिकेशन लागतं आहे ते म्हणजे तुमचं डिप्लोमा असणं गरजेचं आहे ट्रान्सलेशनमध्ये. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की तुमचा ट्रान्सलेशनचा कोर्स असणं गरजेचं आहे हिंदी टू इंग्लिशमधला. तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. म्हणजे ज्यांची हिंदीमध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे विथ त्यांनी इंग्लिश सब्जेक्ट घेतलेला आहे किंवा त्यांचं इंग्लिशमध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे विथ त्यांनी हिंदी सब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्यांचा ट्रान्सलेशनचा डिप्लोमा झाला आहे हिंदी टू इंग्लिशमधला, ते या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत. शिवाय तुम्हाला जर 2 वर्षाचा अनुभव असेल तर ते या ठिकाणी बेटर राहणार आहे. आता सर्वांचं आवडीचं पद म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट. आता या पदाच्या ठिकाणी तुमचं आर्ट्स, कॉमर्स, सायन्समधली कोणतीही डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता विथ तुम्हाला 50% मार्क असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲडमिनिस्ट्रेशन, स्टोअर किंवा अकाउंट इन गव्हर्नमेंट किंवा ऑटोनॉमस ऑर्गनायझेशनमधला 5 वर्षाचा अनुभव असणं तुम्हाला गरजेचं आहे. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आणि जर या ठिकाणी तुमचा डिप्लोमा इन कॉम्प्युटर झाला तर हे या ठिकाणी डिझायरेबल आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट येतो आहे तो म्हणजे सिलेक्शन प्रोसेसचा. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की लॅब टेक्निशियन, असिस्टंट सेकंड अँड ॲडमिनसाठी जी काही एक्झाम होणार आहे तर ती तुमची CBT होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. प्लस तुमची असिस्टंट ॲडमिनसाठी स्किल टेस्टसुद्धा होणार आहे. लक्षात घ्या की ज्यांचं टायपिंग झालेलं आहे ना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये ते फॉर्म भरत असताना नमूद करा, त्यामुळे तुमची स्किल टेस्ट होईल, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता पुढचं जे पद आहे ते हिंदी ट्रान्सलेटरचं आहे. याला जे काही एक्झाम होणार आहे याच्यावाली तर याला पहिला पेपर राहणार आहे ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा पेपर राहणार आहे डिस्क्रिप्टिव्ह. आता डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये त्याला ट्रान्सलेशन आणि एसे असे दोघी येणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे पहिला पेपर हा ऑब्जेक्टिव्ह होणार आहे आणि दुसरा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. असिस्टंट सेकंड, ॲडमिन आणि लॅब टेक्निशियनला जे काही सब्जेक्ट येणार आहे त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, रिझनिंग, इंग्लिश किंवा हिंदी. आता बाकीच्यांना हिंदीसुद्धा जे तिथे हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकीमध्ये एक्झाम होणार आहे त्यामुळे इंग्लिश येईल किंवा हिंदी येईल. तुम्ही फॉर्म भरताना जे नमूद करणार तो सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी राहील. सोबत तुम्हाला तुमच्या सब्जेक्टविषयीचं इथे सब्जेक्ट क्वेश्चन्स येणार आहेत. आता याचा जो काही क्वेश्चन्स पॅटर्न राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन राहतील. 100 मार्कासाठी 90 मिनिटाचा तुम्हाला वेळ देण्यात येईल. आता हिंदी ट्रान्सलेटरला जे काही सब्जेक्ट येणार आहे पेपरच्या ठिकाणी तर त्यांना पहिला MCQ राहणार आहे. मी पहिला बोललो की पहिला त्यांना ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे प्लस त्यांच्यामध्ये त्यांना इंग्लिश आणि हिंदी असे मिक्स MCQ क्वेश्चन्स येतील आणि दुसरा ट्रान्सलेशन आणि एसे रायटिंगचं त्यांना येणार आहे ट्रान्सक्रिप्शनसाठी. लक्षात घ्या की या ठिकाणी 0.25ची निगेटिव्ह मार्किंग आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता मी तुम्हाला रिॲलिटी अँड स्ट्रॅटेजी सांगतो आहे की कॉम्पिटिशन ही मॉडरेट आहे. याच्यामध्ये लॅब टेक्निशियनमध्ये खूप जास्त चान्स आहे. MCQची प्रॅक्टिस करा, टायपिंग स्पीड वाढवा आणि हिंदी स्ट्रॉंग करा, कारण की पेपर हिंदी आणि इंग्लिश असल्यामध्ये होणार आहे. बरेचसे आपले मराठी मुलं हिंदीमध्ये पेपर देताना कन्फ्यूज होऊन जातात
आणि इंग्लिशमधले काही वर्ड त्यांना अंडरस्टँडिंग होत नाही, त्यामुळे हिंदी स्ट्रॉंग करा. आता तुमच्यासाठी मी इम्पॉर्टंट असं एक टास्क सांगतो आहे. हे पहा, कमेंट्समध्ये तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव टाका, तुमचं एज्युकेशन काय झालं आहे ते टाका आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी इलिजिबल आहात तेही सांगा. म्हणजे जसं की तुम्ही नाशिकमधून पाहत असाल तर नाशिक टाका, BSc तुमचं झालं असेल तर BSc टाका आणि तुम्ही जर लॅब टेक्निशियनला अप्लाय करणार असेल लॅब टेक्निशियन असं कमेंट्समध्ये करा. कारण की जर तुमचं शिक्षण तसं असेल तर मला कळून जाईल आणि पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो मी तुमच्या शिक्षणानुसार घेऊन येईल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की शेअर नक्की करा. तुमच्या एका शेअरनं कोणाचं तरी जीवन घडवू शकतं, कोणातरी जीवनाला दिशा मिळू शकते. सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी चान्स सगळ्यांनाच मिळतो, पण ॲक्शन घेणारेच सिलेक्शन मिळवतात. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.